नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूपच चमचमीत कुरकुरीत अशी रेसिपी बनवूया. तर इथे पहा 1 कप मी पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे इथे घेऊ शकता. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पोहे धुवून घ्यायचे. तर इथे भरपूर पाणी मी घातलं आहे. 2 वेळा हे पोहे धुवून घेतले. यानंतर याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. तर इथे मी या चाळणीमध्ये पोहे काढून ठेवलेत. आता हे असेच ठेवून देऊया, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि पोहे सॉफ्ट होतील. तर असेच मी 5 मिनटं ठेवले होते. तर इथे पोहे पूर्ण आता ड्राय झालेत. एका बाउलमध्ये काढून घेऊया. थोडेसे पोहे असे मोकळे करून घेतले. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालू. इथे आता मी यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते आहे. एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला. यानंतर किसलेलं गाजर घालायचं आहे. बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे. यानंतर इथे मी कोबी घालते आहे. कोबीसुद्धा असा बारीक चिरून घेतला आहे. याबरोबरच तुम्ही स्वीट कॉर्नचे दाणे, वाफवलेला मटारसुद्धा घालू शकता. यानंतर इथे मी आलं आणि लसूण किसून यामध्ये घातलं आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली. यानंतर भरपूर कोथिंबीर घातली आहे. आता यामध्ये 1 चमचा धने घालायचे, अख्खे धने थोडेसे मी कुटून घेतले. यानंतर 1 चमचा बडीशेप घालायची. बडीशेपेची टेस्ट खूप छान लागते या रेसिपीमध्ये, त्यामुळे नक्की घाला. यानंतर अर्धा चमचा जिरं घातलं. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते आहे. यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा आपण घातली आणि लाल तिखटसुद्धा घातलं आहे. मिक्स करून घेऊया. तर हे सगळं आता छान एकजीव करून घ्यायचं. पोहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये ज्या भाज्या घातल्या, मसाले घातले, सगळं छान एकजीव करायचं आहे. तर इथे मी आता हातानेच सगळं छान मिक्स करून घेते. पोहे आहेत त्यामुळे ही रेसिपी खूपच मस्त कुरकुरीत होते. तर इथे व्यवस्थित सगळं एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन घालायचे. फक्त बाइंडिंग पुरतंच बेसन आपण इथे घालतो आहे. याच्यामध्ये पोहे आणि भाज्यांची टेस्ट जास्त यायला हवी, त्यामुळे बेसन कमी घालायचं आहे. हे असं हलक्या हाताने मी मिक्स करून घेते आहे. इथे आता मला थोडंसं बेसन कमी वाटतं आहे, त्यामुळे इथे मी आणखी 1 चमचा घातलं. यामध्ये आता अजिबात पाणी घालायचं नाही आहे. पोहे ओलसर आहेत, त्याबरोबरच आपण ज्या भाज्या आणि कांदा घातला त्यामुळे सुद्धा यामध्ये ओलावा आला आहे. तर त्यातच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे पहा व्यवस्थित अशी बाइंडिंग याला आली आहे. याचा असा गोळा होतो आहे. तर इतकंच बेसन यामध्ये आपल्याला घालायचं आहे. आता याचे असे गोळे बनवायचे आहेत. पहा थोडंसं प्रेस करून असे गोळे तयार करून घेतले. तर इथे पहा हे असे मी पकोडे तयार करून घेतलेत. आता हे आपण फ्राय करूया. तुम्ही जर भजीसारखे असेच तेलामध्ये हे सोडलं तर ते कुस्करू शकतं, म्हणून याचे असे बॉल्स बनवायचे आणि मग ते तेलामध्ये सोडायचे. तर इथे तेल आधी छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मग हे पकोडे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवरतीच हे आतपर्यंत छान फ्राय होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. हे छान असे कुरकुरीत होतात. त्याबरोबरच यामध्ये आपण ज्या भाज्या घातल्यात आणि धने, जिरे, बडीशेप घातलं, त्याचीसुद्धा चव खूप छान लागते या पकोड्यांमध्ये. खूप मस्त झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि यातलं जे साहित्य आहे ते सगळं प्रत्येक घरात उपलब्ध असेल असं आपण वापरलं आहे. भाज्या ज्या घरी उपलब्ध असतील त्यात तुम्ही इथे वापरू शकता. मुलंसुद्धा अगदी आवडीने ही रेसिपी खातील, इतकी चवदार ही रेसिपी होते. तर पाहू शकता मस्त असा गोल्डन रंग आला आहे आणि अगदी क्रिस्पी झालेत. आपण काढून घेऊया.
तर आज हे पकोडे मी टोमॅटो केचपबरोबर सर्व करणार आहे. तुम्ही कुठल्याही चटणीबरोबर हे सर्व करू शकता. चवीला अप्रतिम लागतात. आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत, अगदी झटपट बनतात. तर इथे पहा, हे सगळे पकोडे फ्राय करून तयार आहेत. इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते. खूपच मस्त क्रिस्पी झालेत आणि आतपर्यंत छान फ्राय झालेत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.